की तुम्ही माझं कुंकू माझा देश हे अभियान राबवण्याच्या ऐवजी माझा जावेद माझी बिर्याणी हे अभियान राबवलं पाहिजे. भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याबद्दल बोलण्याचा अधिकार उभाटा गटाला किंवा संजय राऊत यांना नाही. त्यामुळं त्यांनी माझं कुंकू माझा देश हे हे अभियान राबवण्याच्या ऐवजी माझा जावेद माझी बिर्याणी अशा पद्धतीचं अभियान राबवण्याची गरज आहे. कारण भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशाच्या भूमीवर सामना होत नाही. हा सामना आशियाई क्रिकेट स्पर्धेमध्ये होतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेच्या काही नियमावली असतात, त्या नियमावलीनुसार हा सामना होतोय. कुठेही पाकिस्तानचे खेळाडू भारताच्या भूमीवर येऊन क्रिकेट खेळत नाहीत किंवा भारतीय खेळाडू पाकिस्तानच्या भूमीवर जाऊन क्रिकेट खेळत. त्यामुळं तुम्हाला माझं कुंकू माझा देश हे अभियान राबवण्याचा अधिकार नाही, तर त्याच्याऐवजी माझा जावेद माझी बिर्याणी अशा पद्धतीचं अभियान संजय राऊत आणि उभाटा गटानं राबवलं पाहिजे. खरं तर हे कार्यकर्ता गोळा करण्याचं अभियान आहे. तुमच्याकडे शिल्लक सेनेत आता कार्यकर्ता आणि आता कार्यकर्ता गोळा करा अभियान महापालिकेच्या तोंडावर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना सुचलेला आहे. तुम्हाला धर्म आणि देश आज आठवतो? जेव्हा लोकसभा निवडणुका होत्या, लोकसभा निवडणुकीमध्ये तुमचे खासदार जास्त निवडून आले, तेव्हा तुमच्या मिरवणुकांमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले, तुमच्या सभेमध्ये हिरवे गुलाल फडकले. आणि आज तुम्हाला देश आठवतोय? जेव्हा मुंबईच्या बॉम्ब ब्लास्ट मधला दोषी तुमच्या खासदाराच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी येतो, तेव्हा तुम्हाला देश आठवला नाही? जेव्हा काही लोकांकडनं फतवे काढून आम्हालाच मतदान करा अशा पद्धतीचं आव्हान मौलवींकडनं केलं, तेव्हा तुम्हाला धर्म आणि तेव्हा तुम्हाला देश आठवला नाही. आणि आज तुम्हाला देश आठवतो? संजय राऊत माझं कुंकू माझा देश अभियान राबवण्याचा तुम्हाला अधिकार नाही. माझी बिर्याणी आणि माझा जावेद अशा पद्धतीचं अभियान तुम्ही राबवा. कारण जावेद मियादादला बोलून कोणी बिर्याणी खिलवली होती हे महाराष्ट्राला माहिती आहे. क्रिकेट आणि राजकारण एकत्र करू नका. क्रिकेट ही आशियाई क्रिकेट स्पर्धा होते आणि या क्रिकेट स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीच्या धोरणानुसार नियमानुसार आपल्याला क्रिकेट खेळावं लागतं. आणि जर का आपण क्रिकेट खेळलो नाही तर पाकिस्तानला बाय द्यायचा का? ही स्पर्धा पाकिस्तानला जिंकवण्याचा संजय राऊत यांचा डाव आहे का? जर का भारत या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळला नाही तर निश्चितपणे पाकिस्तानचा विजय होईल. संजय राऊत यांना तेच हवंय. संजय राऊत यांना आपल्या देशाचा विजय होण्यापेक्षा पाकिस्तानचा विजय होण्यामध्ये जास्त धन्यता आहे. त्यांना वाटतं की भारताचा पराभव व्हावा, भारतीय क्रिकेट टीम खेळली नाही तर निश्चितपणे आशियाई क्रिकेट स्पर्धेमध्ये पाकिस्तानचा विजय होईल. आणि संजय राऊत यांना पाकिस्तानचा विजय झाल्यानंतर जास्त गुदगुल्या होणार. संजय राऊत यांना पाकिस्तानचा विजय झाल्यानंतर जास्त आनंद होणार, कारण ते गेल्या काही दिवसापासून पाकिस्तानची भाषा बोलतायत. पाकिस्तान ज्या भाषेमध्ये बोलते, पाकिस्तान म्हणतंय की ऑपरेशन सिंदूर मधले दहशतवादी जिवंत आहेत आणि संजय राऊत देखील तीच भाषा वापरतायत. आम्ही ऑपरेशन सिंदूर मधल्या सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केला, त्यांना कंठस्नान घातलं, त्यांना यमसदनी पाठवलं, तरी देखील संजय राऊत म्हणतायत की ऑपरेशन सिंदूर मधले दहशतवादी जिवंत आहेत. एकही दहशतवादी जिवंत नाहीये. सगळ्यांना यमसदनी पाठवण्याचं काम, सगळ्यांना कंठस्नान घालण्याचं काम आपल्या भारतीय सैनिकांनी केलेलं आहे. परंतु पाकिस्तान काय म्हणतंय की अशा पद्धतीच्या कुठल्याही दहशतवाद्याला मारलं नाही. पाकिस्तान ज्या पद्धतीनं बांगड्या फोडण्याचं काम, ज्या पद्धतीनं रुदाली करण्याचं काम पाकिस्तान करतंय, त्याच पद्धतीची रुदाली आणि तीच भाषा संजय राऊत वापरतायत. त्यामुळे संजय राऊत यांनी माझं देश माझा कुंकू अशा पद्धतीचं अभियान न राबवता माझा जावेद माझी बिर्याणी अशा पद्धतीचं अभियान राबवलं पाहिजे. आणखी एक मुद्दा संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला, तो म्हणजे ही ठाकरे बंधूंची भेट ही कौटुंबिक होती.
खरं तर ठाकरे बंधूंची कौटुंबिक भेट होत असेल तर त्याला भारतीय जनता पार्टीचा आक्षेप असण्याचा कारण नाही, परंतु ही ठाकरे बंधूंची भेट राम आणि भरत भेटीप्रमाणे होती का कौरव आणि पांडव भेटीप्रमाणे होती? रामायणामध्ये प्रभू रामचंद्राने भरताकडे पादुका देऊन सर्व राज्य सोडून दिलं, त्या पद्धतीनं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची भेट होती का आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, साम्राज्य मिळवण्यासाठी, राज्य मिळवण्यासाठी कौरव आणि पांडवांनी ज्या पद्धतीने युद्ध खेळलं त्या पद्धतीनं ही भेट होती? संजय राऊत यांनी या गोष्टीचं उत्तर दिलं पाहिजे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट राम आणि भरताप्रमाणे होती का कौरव आणि पांडवाप्रमाणे होती, याचं उत्तर देण्याची गरज आहे. तुम्ही म्हणाल की कौरव आणि पांडवापैकी राज ठाकरे कौरव आहेत का उद्धव ठाकरे कौरव आहेत? तर मला फक्त एकच सांगायचंय, ज्याच्या सोबत संजय असतो तो कौरव असतो. त्यामुळं कौरव कोण आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे. ज्या पद्धतीनं महाभारतामध्ये पांडवाला 5 गावं देखील न देता त्यांना आपल्या राज्यातनं बाहेर काढण्याचं पाप कौरवांनी केलं होतं, त्याच पद्धतीनं उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना आपल्या घरातून बाहेर काढण्याचं पाप केलं आहे. त्यामुळे ही भेट राम आणि भरत यांची निश्चितपणे नसणार आहे. ही भेट आणि कौरव आणि पांडवाप्रमाणे आहे. त्यामुळे तुम्ही कितीही पद्धतीनं कौरव आणि पांडवाची भेट घेतली तरी याचा काहीही फायदा होणार नाही. ज्याच्या सोबत संजय आहे त्या कौरवाचा पराभव या रणांगणामध्ये निश्चितपणे ठरलेला आहे. त्यामुळं अशा कितीही गळाभेटी घेतल्या, बंधू भेट झाली तरी त्याचा फायदा होणार नाही. येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा झेंडा मुंबईच्या महापालिकेवर फडकणार हे इथल्या मराठी माणसानं आणि मुंबईकरानं निश्चित केलेलं आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी अशा पद्धतीची व्यर्थ बळबड करू नये. तिसरा एक मुद्दा संजय राऊत यांनी उपस्थित केला ते म्हणजे छगन भुजबळ किंवा ओबीसीच्या प्रश्नावर. संजय राऊत, तुम्हाला मराठा किंवा ओबीसी आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही. तुमचं सरकार असताना मराठा समाजाचं आरक्षण गेलं होतं. तुमचं सरकार असताना ओबीसींचं राजकीय आरक्षण देखील गेलं होतं. जेव्हा देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार आलं तेव्हा पुन्हा एकदा मराठा समाजाला न्याय देण्याचं काम, इथल्या ओबीसी बांधवांचं राजकीय आरक्षण पुन्हा देण्याचं काम देवाभाऊंनी सातत्यानं केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही छगन भुजबळ असतील किंवा इतर नेते असतील याबद्दल चकार शब्दाने देखील बोलू नये. खूप खूप धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.